भैया अजितच्या बॅटमधून पहिला चेंडू मिळविकेला पुन्हा बॅट पुन्हा सरकला चेंडू सुंदर स्कोर कर सकला जेव्हा फरका न चास और ये 4 इथे किट मध्ये या मी सुरेश वराडे साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शिवासितांना सन्मानित करायचे बिग हिट और ये 4 सूर्यप्रकाशचा पुन्हा एकदा फरक खेळलाय चेंडू सरस सीमारेषेच्या बाहेर 4 चेंडूवरती चौकार खेळतो कडे आजी उलटा चेंडू हातामध्ये टाकला जातोय परंतु गणेश हातामध्ये चेंडू हातातून सटकलाय धाव घेण्याचा प्रयत्न पाहायला मिळत नाहीये धाव घेतली जात नाहीये मिलिंद हंडे गोलंदाजी मार्गावरती आहे लेफ्ट आर्म राऊंडी पुन्हा बॅक पुन्हा सरकला आणि पॉइंट दिशेने तांबे यांच्या 2 चेंडू सरस सीमारेषेच्या अगदी बाहेर पोहोचतोय और ये 4 मिलिंदला करायचंय या दरम्यान बिग हिट टीप गोलंदाजा और ये 10 चेंडू 21 पुन्हा एकदा बिग हिट मिड विकेट न 4 पुन्हा एकदा बिग हिट केला गेला डीप लॉबला चेंडू सीमारेषेच्या अगदी बाहेर क्या है शेरन आणि बिग हिट चेंडू पूर्णपणे हवे झेल सुटला आणि चेंडू सरस सीमारेषेच्या आत किंवा आहे कदाचित आतमध्ये अडवलाय 2 धावाचे पळू पूर्ण केले गेले षटक क्रमांक संपले गेला मैदानाच्या आतमध्ये ते पहिला चेंडू मिळवी केला चेंडू हवे झेल या दरम्यान सुटला और ये 4 सांगण्याची गरज नाही दाखवून दिले पुन्हा तर चेंडू मात्र हेलिकॉप्टर चेंडू खेळला गेलाय चेंडू काढून काढला गेलाय चेंडू वन बॉल सीमारेषेच्या आतमध्ये आलाय ओ परंतु सीमारेषेच्या बाहेर 4 समोरच्या बाजूला पुन्हा एकदा अगदी मिळवी केला चेंडू खेळलाय शतक वरती और ये 4 पहिल्या चेंडूवरती अजित फिकर सगळ्यात महत्वाची जे काय आता होईल ते अजित वरती डिपेंड असतात यात्रामध्ये फायनल चेंडू खेळलाय क्षेत्ररक्षण खराब आणि हळूहळू चेंडू मैदानाच्या बाहेर पोहोचतो की नाही प्रश्नचिन्ह आहे आणि पोहोचलाय 4 रन डीप लॉंगला चेंडू सरस सीमारेषेच्या बाहेर फॉर्च्युनरच्या पलीकडे ऋषभ चेंडू हवे परंतु फायनल झेल या दरम्यान सुटला 1 धाव आहे पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळपास पोहोचलाय आणि चेंडू सरस सीमारेषेच्या आतमध्येच आहे 3री धाव घेतात की नाही पाहूया अजित वेळ वाचवा 2 धावा या दरम्यान